दोन्ही संघाच्या कॅप्टन मुलाखत दिली होती. ओवली संघाच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही त्यांना 30 धावांपर्यंत रोखू, परंतु अपोजिशन संघ आपण पाहिला वाघिवली संघ नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो. त्या संघाला विचारलं किती धावा काढणार, तर त्यांनी 30-35 सांगितले होते. पण इथे काय घडणार हे देखील पाहायचं आहे. भांडी पॉवर P1चं पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज रिवॉल मात्रे. रिवॉल्व मात्र याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. ग्रँड फायनल मेगा फायनल स्ट्राईकवरती आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज असणार आहे जयेंद्र पाटील, ज्यानं पहिल्या दिवशी धुमाकूल घातला होता. आणि स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहतोय मिस्टर विकास गावंड. जयेंद्र पाटील आणि विकास गावंड ही सलामीची घोडझोळी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. तर मॅन्डर पॉवर P1चं पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज रिवॉल्व मात्र. तर जोरदार ताल्या वाजवते या ग्रँड फायनलच्या पहिल्या चेंडूसाठी. फर्स्ट बॉल अँड स्टार्ट मिस्टर रिवॉल्व मात्रे. पहिला चेंडू तडाखा मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र गोल्डन डकचा शिकार बनतोय तो मात्र जितेंद्र, माफी होतो जयेंद्र. या ठिकाणी जयेंद्र पाटील मात्र गोल्डन डकचा शिकार बनतोय आणि इथून मात्र आता विचार करण्यास भाग पडले ते मात्र टीम वाघिवलीला. आणि हाच फलंदाज ज्यानं दुसऱ्या रात्रीपासून आपण पाहिलं धुमाकूल घातला होता, परंतु आज ग्रँड फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये त्याला काहीही करामत करता आलेली नाही. कारण समोर एक अनुभवी असा गोलंदाज होता, ज्या गोलंदाजाचे ठसे आपण कित्येक वर्ष अगोदर पाहिले आहेत. तोच रिवॉल्व मात्र अनुभवाची शिदोरी ठासून भरले त्याच्याकडे. परंतु आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो मात्र आकाश गावंड. आकाश गावंड होते जवळपास आपण पाहिलं तर 4:15 होत आहेत. ग्रँड फायनल चालू आहे. गोलंदाज तयार रिवॉल्व मात्रे. दुसरा चेंडू सरकट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगत आहोत ते बघा. अनुभवाची शिदोरी ठासून भरलेला हा गोलंदाज सुरेख अशी कामगिरी करतो या ग्रँड फायनल मध्ये. आता चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल टिपला जातोय आणि इथून मात्र फलंदाज आकाश याच्या खेळीचा होतोय अंत. आकाश देखील गोल्डन डकचा शिकार बनतोय. बघा जो फलंदाज आला हजेरी लावली मैदानातून निघून गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो मात्र युनिट नंबर 4च्या पोझिशन वरती अभिषेक पाटील. अभिषेक पाटील येतोय मैदानामध्ये. रिवॉल्व मात्रे मागचा सामना जर आपण पाहिला तर रिवॉल्व मात्रेवरती रिव्हर्स फिट पाहायला मिळाले होते. सुरुवातीला 15 धावा खर्च केल्या होत्या, पण इथून त्यांना माहिती आहे जर का चॅम्पियन बनायचं असेल, आपलं नाव जर या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षरामध्ये लिहायचं असेल तर अशी कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा रिवॉल्व मात्र तयार असणार आहे. स्ट्रायकिंगवरती असणार आहे न्यू कॅन्डिडेट बॅट्समन मिस्टर अभिषेक पाटील. खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय या पंबईपाड्याच्या धर्तीवरती. शेवटचा सामना असणार आहे ग्रँड फायनल मेगा फायनल. आता चेंडू हरकासा स्टेअर करायचा होता, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. इथून मात्र निर्धाव चेंडूचे सांगत होते. चला थर्ड अंपायर रिफर केलेला आहे. इथे मात्र फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर यस अंपायर रिव्ह्यू आहे. नॉट आउट
इट इज अ नॉट आउट कॉल. चला पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू रिवॉल्व. मात्र याचा कशा पद्धतीने फेकणार हे देखील पाहावं लागेल. आता चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय. अजूनही रिवॉल्व. मात्र एक चेंडू आहे आपल्या कोठ्यातील आणि जर तो निर्धाव आला तर या ठिकाणी मॅडन षटक टाकण्याचं कारनामा तुमच्यावरती विक्रम होऊ शकतो तुमच्या नावाचा. परंतु तो विक्रम आपण रचणार का? कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या सोबत आहे, पण त्या अनुभवाची शिदोरी आता आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस अँड लास्ट डिलिव्हरी मिस्टर रिवॉल्व. मात्रे बघा फलंदाजाने दाखवले नजाकत, आपली एक धाव पळून काढलेली आहे. त्याला माहिती आहे इथे रेकॉर्ड बनवून द्यायचं नाही या अनुभवी गोलंदाजाला. आणि इथून मात्र धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा या षटकामध्ये आल्यात. 2 सफलता देखील रिवॉल्व मात्रने पटकावल्यात. चला स्पीडअप करायचं आहे. पहिल्या षटकाची सांगितलं झाली, फक्त आणि फक्त 2 रन खर्च केलेले आहेत. ओवले संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं, कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही 30 पर्यंत रोखणार. त्याचबरोबर अपोजिशन संघ म्हणजे तोच वाघिवली संघ त्याच्या कॅप्टनने सांगितलं होतं आम्ही देखील 30-35 धावा काढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे दोघांचं कॉर्डिनेशन हे सेम होतं. दोघे जण ठरवून आले होते असंच काही दिसत होतं. परंतु इथे आता काय घडणार? वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज असेल शक्ती बाबुलकर. बघा त्या कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार. स्ट्रायकिंगवरती पाहू शकाल विकास गावंड ऑन स्ट्राईक. रिव्हर्स स्वीट खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय. 8 इज अ 4 रन. चौकार मिळेल. इथे मात्र धावा हव्या होत्या आणि त्या धावा येताना दिसत आहेत. चौकार येतोय आणि चौकारनं धावसंख्या पाहू शकाल आपण 2 आणि 4 झाल्यात. 6 धावा धावफलकावरती पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ असताना शक्ती याचं. परंतु इथे मात्र स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय विकास गावंड यानं चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. आता चेंडू सुरेख चेंडू तितका चांगल्या पद्धतीने खोदून काढला. एक धाव पळून काढू शकले. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? बघा दोघांमध्ये रस्सी खेच जशी चालू असेल तसा चेंडू खेचचा खेच चालू होतं. परंतु एका धावेनं काही रोखू शकत नाही. एका धावेनं धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते. ती मात्र आता 7च्या घरामध्ये. 7 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना शक्ती अचानक आता स्ट्रायकिंग वरती असणार आहे अभिषेक पाडेल. आता चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकतो आणि पोहोचले आणि या ठिकाणी मात्र झेल कॅरी केलं आणि इथून मात्र खेळीचा अंत होईल. तो मात्र अभिषेक पाटील याच्या. मयूर गायकवाड यानं सुरेख असा झेल टिपलेला आहे आणि इथून मात्र खेळी संपते. ती मात्र आता अभिषेक पाटीलची. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येणार हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. कारण आता संघ थोडा अडचणीत आहे. ग्रँड फायनल मेगा फायनलचा सामना हाच का तो संघ हे ज्याने दुसऱ्या रात्रीमध्ये धुमाकूल घातला होता. अक्षरशः धावांचा पाऊस पडत आला होता. परंतु इथे असं दिसतोय आज की ओवले संघ घरून ठरवूनच आलेला आहे की आज मात्र या ट्रॉफीवर आपलं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहायचं. परंतु वाघिवली संघ ही तितकाच ताकदवान संघ आहे. त्याने देखील स्वप्न पाहिलेले आहेत की या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहायचं. पण स्वप्न कोणाचे साकार होणार हे पाहावं लागेल. आता चेंडू सुरेख असा चेंडू खोलपचा चेंडू स्वतः फलतरूमध्ये चेंडू गॅदर करतोय. एक धाव रोखू शकत नाही. या एकेरी धावेने धावसंख्येचा आलेख पाहिला तर तब्बल 8 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर इकॉनॉमी घेऊन गोलंदाजी केली होती. अक्षरशः कंजूसी भरी गेंदबाजी रिवॉल्व मात्र यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. पण इथे शक्ती बाहुलकर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार शेवटचे 2 चेंडू.
आता चेंडू इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे जाईल आणि इथून मात्र फलंदाज पाहतोय आपण बाद होणार तो मात्र विकास गावंड. चौथा धक्का मिळतो तो मात्र टीम वाघिवली संघाला. आता मात्र वाघोली संघाला विचार करण्यास भाग पडलंय, करावं तर काय करावं. गोलंदाज एवढे तिखट मारा करतायत की कोणत्याही प्रकारची रन घेण्याची मुभा त्यांना देत नाहीये. नवीन फलंदाज आता कोण येणार हे देखील पाहावं लागलं. चला बॅटर लगेच पाठवायचं आहे. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर. बघा आयोजक आमची वारंवार काळजी घेत असतात. तब्बल 3 वेळा चहा आलेला आहे, ही तिसरी वेळ आहे. जशी थंडी लागते तसं चहा बोलवला जातो. खूप खूप आभार असतील आपले. त्याचबरोबर आज सनीदादा मुनकर यांनी देखील आज आम्हाला हॉटेलवरती जेवायला नेलं होतं, त्यांचा देखील आभार असेल. तर नक्की आपण पाहतो या षटकातील शेवटचा चेंडू. आता चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये रिव्हॉल्व, मात्र चेंडू मागे धावतो. एका हातामध्ये चेंडू पकडण्याचा बहुधा प्रयत्न केला होता, तो या ठिकाणी झेलला कॅरी करू शकले नाहीये आणि इथे या चेंडूवरती धावा येतील मात्र 2 आणि धावसंख्येचा आलेख पाहिला तर डबल फिगर म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 धाव धावफलकावरती लागतायत. शेवटचं अंतिम स्लॉंग ओव्हरचा डेथ ओव्हरचा षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरेल. बहुधा आमचे अध्यक्ष साहेब येणार यात मात्र शंका नाही. राकेश भाई गायकवाड, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या तालमीमध्ये कित्येक खेळाडू शिकलेत आणि त्यांच्या तालमीमध्ये क्रिकेटचे खरे नियम पाहायला मिळालेले आहेत. यानंतर दादांना विनंतीसाठी एक शब्द नक्की सांगणारे षटक संपल्यानंतर. बघा आता चेंडू स्वेर मारा, दिशाहीन मारा, अवांतर मारा. इथे मात्र एक धाव अजूनही ऍड केली जाईल. 11 धावा धावफलकावरती लागतायत. आता चेंडू इथे मात्र जोरदार तडाखा दिलाय परंतु झेल होण्याची संभावना आणि इथे मात्र झेल पकडला जातोय आणि मात्र विकेट नंबर 5 मैदानातून बाहेर. महेशाच्या खेळीचा होतोय अंत. बघा प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये येतोय, हजेरी लावतोय आणि निघून जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो तो मात्र विकास भगत. विकास भगत होतोय मैदानामध्ये. चला शेवटचं डेथ ओव्हरचं षटक आहे. राकेश भाई गायकवाड यांच्या माध्यमातून ते फेकलं जाईल. अजूनही 4 चेंडू माफी होते 5 चेंडूचा खेळ बाकी असेल बहुधा. पहिला चेंडू स्वेर आला होता, त्याच्यानंतर विकेट काढली होती. सुरेख अशी गोलंदाजी दादांची आम्ही पाहिली. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी सफलता मिळू शकते परंतु जेल मात्र ड्रॉप झालाय. एक धाव पळून काढली आहे. गोलंदाजाचं काम असतं की कॅच हवेमध्ये उडवावे, असे चेंडू ठाकावे परंतु फिल्डरची तेवढी साथ लावणं मात्र गरजेचं असतं. इथे येणार एक धावा. धावसंख्येचा आलेख पाहिला तर तब्बल एका डझनाच्या घरामध्ये धावसंख्या पोहोचते ती मात्र 12. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळणार बहुधा असंच वाटतंय. आता चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. बघा प्रत्येक चेंडूवरती मात्र विकेट मिळण्याचं मानस दाखवतायत दादा आणि इथे मात्र दादांना दुसरी विकेट देखील मिळते. विकेट नंबर 6 मैदानातून बाहेर.
ज्याप्रमाणे आपण कॉलेजला जातो मित्र, लेक्चरला बसतो, एकाच लेक्चर देतो आणि त्याच्यानंतर निघून जातो, तसंच काय म्हणजे शाळेमध्ये आपण हजेरी लावतो आणि निघून येतो, तशाच पद्धतीचा काहीतरी रणनीती इथे पाहायला मिळते. फलंदाज मैदानामध्ये येतात, हजेरी लावतात, हजेरी आमच्या इथे नोट डाऊन होते आणि तो फलंदाज पुन्हा मैदानातून बाहेर जातोय. कोणता एकही फलंदाज इथे असा दिसला नाही जो मैदानावरती सेट होऊन खेळू शकला आणि हा डाव सावरू शकला. बारा धावा फलकावरती लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि मयूर भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपये असतील या फलंदाजाला, दर्शन भोईरसाठी. चला पहिला तडाखा उडवलेला दिसतोय आणि पहिले 500 रुपये चला जमा करायचे आहेत लगेच. पहिले 500 या ठिकाणी आलेत आणि टीमला गरज होती धाव्यांची आणि इथे एक षटकार येतोय. चला पहिले 500 माझ्याकडे जमा झालेत. आता चेंडू मात्र हवेमध्ये आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. मागच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. इथून जर आपण पाहिला तर तब्बल 18 या धावसंख्येवरती 7वा फलंदाज बाद होतोय. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय कुमार भगत. त्याला टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. इथून किती धावा सेट करणार टीम वाघिवली हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना बघा. दर्शक गुलाबी थंडीमध्ये देखील थांबलेत हा मेगा फायनलचा सामना पाहण्यासाठी. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत स्वागत स्वागत. रोशन भगत यांच्याकडे षटकारास 500 रुपये आणि इथे मात्र एक सिंगल चिकी जरूर चोरली आहे आणि एकेरी धावेनं आपण पाहतोय 19 धावा धावफलकेवरती लागल्यात आणि येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची गरज असणार आहे. या 20 धावा डिफेंड करणार वाघिवली संघ की सहजरित्या पूर्ण करणार ओवळे संघ. काय घडणार काय बिघडणार याचं धावतं वर्ण आपण थोड्याच वेळात ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबईपाडा आयोजित मान्य श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबईपाडा यांच्या वतीने परी पियुष चषक 2025 हे प्रकाश येथील नाईट क्रिकेटचे सामने आणि या सामन्यांमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ बंबईपाडा यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि तृप्ता इथे थांबतो. माझा एंड देखील संपलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. थैंक यू सो मच. सुपर फिनाले चैंपियन कौन बनेगा, फाइनल की ये लड़ाई. एक तरफ वाघिवली, दूसरी तरफ टीम हम देख सकते हैं आर्या स्पोर्ट्स ओले. ओमकार 11 जय हनुमान वाघिवली और उनके खिलाफ आर्या स्पोर्ट्स ओले के बीच में ये टकराव. पहला सत्र हमने देखा था, रन बने हैं टोटल 19. जीतने के लिए 20 का टारगेट है 3 ओवर में. जिस तरीके से गेंदबाजी भी थी, रिवॉल्व मात्रे पिछले मुकाबले में थोड़े से महंगे साबित हुए थे. इस मुकाबले में ताकतवर गेंदबाजी भी थी. 5 गेंदें लगातार डॉट आई थी, 2 सफलता, 2 रन खर्च करे ओवर में. शक्ति जिन्होंने भी 2 सफलता अर्जित करी, 8 रन खर्चे और अंतिम ओवर में राकेश भाई गायकवाड़ 3 सफलता नाम के ऊपर आई और रन खर्चे थे टोटल 9. 19 बने हैं, 20 का टारगेट है. चैंपियन कौन बनेगा, सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से हम स्वागत कर दे. अंतिम 18 गेंदे जीतने के लिए टारगेट है 20 का.
क्या ये रन बनेंगे? इस प्रतियोगिता का चैंपियन कौन है? कौन होगा इस प्रतियोगिता का विजेता? पिछली 4 रातें जिसके लिए संघर्ष जारी था, और इस टूर्नामेंट के मैन ऑफ द सीरीज की बाइक कौन जीतेगा? सबसे बढ़िया बल्लेबाज, सबसे बढ़िया गेंदबाज कौन होगा? सबसे बड़ा खिलाड़ी कौन कहलाएगा? कौन खिलाड़ी है, कौन अनाड़ी है, किनके सपने साकार है? आज की रात जश्न मनाएंगे। आज तो सुबह हो जाएगी, लेकिन कल सुपर संडे है और यहां पर प्रीमियर लीग के भी टूर्नामेंट की शुरुआत हो जाएगी। बम्बावी पाड़ा के सभी यंग टैलेंट उस प्रतियोगिता में नाइट में ही हमें देखने को मिलेंगे। लेकिन इस मुकाबले की चाहत कौन रखेगा? जिस तरीके से ओले क्रिकेट टीम ने पिछले मुकाबले में बल्लेबाजी की थी, यहां पर 20 का टारगेट है, लेकिन अंतिम क्षणों में क्या बाजी पलटेगी? क्या इस कहानी में क्या रोचक मोड़ अभी भी बाकी है? ओमकार 11 जय हनुमान वाघिवली और आर्या स्पोर्ट्स ओले के बीच में यह नजारा देखने लायक होगा। 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके, सागर गायकवाड़ और उनका साथ निभाएंगे प्रसाद गायकवाड़, तो राम पाटिल आएंगे गेंदबाजी में। रुके हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है दोस्तों। कमाल का क्रिकेट आज की पूरी रात हमने देखा, सस्पेंस हमने देखा, थ्रिल हमने देखा, शानदार और जानदार लड़ाइयां हमने देखी, एक दूसरे के ऊपर हावी होने की कोशिश हमने देखी, आंसू हमने देखे, खुशी हमने देखी, गम हमने देखे। लेकिन इस प्रतियोगिता में चैंपियन बनने की तलाश, ये होड़, ये रेस अभी भी जारी है। 18 गेंदे, 20 की आवश्यकता। सागर ऑन स्ट्राइक, गेंदबाजी में राम पाटिल, अंपायर का इशारा, उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1, लेट्स प्ले। पहली गेंद, सागर इसी के लिए तो जाने जाते हैं, बड़े स्ट्रोक से प्रहार होता है। पहली गेंद सीमा पार, चौका। इस बार तेज गेंद थी, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, थोड़ा सा फंबल है। 1 रन का इजाफा, दूसरा रन चुराना चाहते थे प्रसाद, लेकिन मना करेंगे। सागर मैदान में 1 रन का इजाफा होता है। पहला और एकमात्र पावर प्ले कवर, 20 का टारगेट। मुकाबला जीतने के लिए, चैंपियन बनने की यह तलाश मैदान के अंदर जारी है। पहली गेंद के ऊपर चौका आया था और दूसरी गेंद के ऊपर यकीनन ये सिंगल आता है। 5 रन अब तक बने। प्रसाद गायकवाड़ ऑन स्ट्राइक, राम पाटिल टीम का सबसे बड़ा हथियार है। सामने है प्रसाद, कई साल का अनुभव है। टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी बाहर की तरफ निकली, डॉट गेंद के समाप्ति होती हुई। जैसे कहते हैं ना, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है, हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है, और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। किसकी खुशी है, किनके गम है? इस ओवर की अगली गेंद लेग स्टिक के बाहर से गेंद गुजरेगी। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। रन बने हैं टोटल 6, जीतने के लिए 14 रनों की अभी भी जरूरत है। 3 गेंदें गुजर चुकी है। मैन ऑफ द सीरीज की बाइक अब बिल्कुल एक राउंड लगाएगी। कुछ ही देर के मेहमान है इस मैदान के ऊपर। गेंदबाज तैयार, जोरदार अपील हुई थी। अपीलों में उत्साह हमने देखा, सभी खिलाड़ी अपील में मग्न थे। तब तक 1 रन आता था, बल्ले से गेंद जरूर टकराई थी, अंपायर दिखा भी रहे 1 रन का इजाफा है। अच्छी गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर चौका खा जाने के बावजूद यह कमबैक है, यह वापसी के संकेत है। बीच मैदान में रुकावटें आती है सफलताओं के राहों में, कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। हार मानने को तैयार नहीं है दोनों टीमें। संघर्ष, अब मेहनत की ये लड़ाई है। सागर ऑन स्ट्राइक, राम पाटिल इस ओवर की 5वीं गेंद लेकर। सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आएगा जरूर, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1-1 रनों से ही मुकाबले के अंदर शिरकत करते हुए, क्योंकि सागर भी जानते हैं 20 का टारगेट है, सिंगल डबल से भी जाएंगे तो मुकाबला आसान सा है। एक कमजोर गेंद जरूर आएगी, उसके ऊपर प्रहार करना है। सही सोच है। दूसरी तरफ देखेंगे, डॉट गेंद यदि फेंकेंगे, विकेट एकमात्र जरिया है वाघिवली टीम के लिए इस मुकाबले में वापसी करने का।
शॉर्ट पिच, ये खराब गेंद थी। प्रसाद इसके लिए तैयार थे क्रीज के अंदर, गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। तो अंतिम गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए 8 रन की जरूरत है। पहले ओवर में रन आए टोटल 12 रन आए, 20 का टारगेट था। अब 12 गेंदे और 8 की आवश्यकता। बारह गेंदे 8 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। सुबह होने को है दोस्तों, घड़ी की ओर हम नजर डालेंगे तो 4:33। अभी भी हमारी ये प्राइज सेरेमनी भी बाकी है, सवेरा हो जाएगा। मैदान के अंदर हम जरूर चलेंगे। कल सुपर संडे है, छुट्टी का दिन है, आराम करिए। ओवर द विकेट से गेंद आएगी इस बार। आकाश गावन, 12 गेंदे 8, खिलाड़ी तैनात है। मिसफील्ड बिल्कुल बर्दाश्त नहीं होगी। 1 रन का इजाफा होता हुआ 11 गेंदे और जीतने के लिए 7 की आवश्यकता। मंगल मूर्ति क्रिकेट टीम इनके तरफ से आयोजित जगदीश दादा पाटिल मित्र मंडल बंबा विपाड़ा परिपिहू ट्रॉफी 2025 सभी का योगदान है। जिन भी खिलाड़ियों ने यहाँ पर हिस्सा लिया, जिन्होंने भी हमें आर्थिक मदद की, जिन्होंने भी इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए योगदान दिया, उन सभी का मंगल मूर्ति क्रिकेट टीम बंबा विपाड़ा, जगदीश दादा पाटिल और सत्यम दादा पाटिल, इनके माध्यम से हम तहे दिल से शुक्रिया अदा कर दे। अंतिम क्षणों में हम पहुंच रही है दोस्तों। क्रीड़ा प्रतियोगिता भराना इतना आसान नहीं होता, अर्जित करना इतना आसान नहीं होता। सभी का योगदान चाहिए होता है, सभी का प्यार चाहिए होता है, सभी का सपोर्ट चाहिए होता है। पैसा ही सब कुछ नहीं होता दोस्तों, सभी ने योगदान दिया है, सभी ने मेहनत करी है। मैंने वीडियो भी देखी थी इस मैदान के ऊपर। पिछले साल इस जगह पर कुछ भी नहीं था, कोई सोच भी नहीं सकता था कि यहाँ पर मैदान भी हो जाएगा, लेकिन कड़ी मेहनत है, सभी के योगदान से यहाँ पर एक कमाल का मैदान बनता है बंबा विपाड़ा के खिलाड़ियों के लिए। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से इस गेंद को दिशा देने का काम किया, डायरेक्ट हिट लेकिन बनी नहीं। 1 रन का इजाफा होता हुआ 1 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 16, जीतने के लिए 9 गेंदे और 4 रन की जरूरत है। 9 गेंदे 4 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है। फाइनल की ये लड़ाई, 32 टीमों ने शिरकत की थी इस प्रतियोगिता में। अंतिम 2 टीमें हमारे सामने पेश है। ओमकार 11 जय हनुमान वाघिवली, उनके खिलाफ है आर्या स्पोर्ट्स ओले। 1 रन जरूर मिल जाएगा, कोई जोखिम नहीं उठा रहे, कोई खतरा मोल लेना नहीं चाहते। 1 रन लेग 22 का आता है। 1 रन की मदद से टीम की रन संख्या टोटल बनी है 17, जीतने के लिए केवल 8 गेंदे और 3 रन की जरूरत। 8 गेंदे 3 की आवश्यकता। क्या स्टाइल में फिनिश करेंगे या गेम को और डीप लेके जाएंगे? प्रसाद गायकवाड़ बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं। अंतिम क्षणों में हम पहुंच रहे हैं दोस्तों। आकाश गावन गेंदबाजी के लिए तैनात है, सामने है बल्लेबाज प्रसाद गायकवाड़। रिवर्स खेलने की कोशिश थी, गेंद आएगी डॉट। 7 गेंदे, अभी भी जीतने के लिए 3 रन की जरूरत। 7 गेंदे 3 का समीकरण। आर्या स्पोर्ट्स ओल्डे या फिर ओमकार 11 वाघिवली टीम, कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला, कौन बनेगा विजेता, कौन बनेगा चैंपियन, किसको मिलेगी मंजिल, अभी भी सवाल बना हुआ है। 7 गेंदे और जीतने के लिए 3 की आवश्यकता। प्रसाद गायकवाड़ ऑन स्ट्राइक, ओवर द विकेट से लंबे रनअप के साथ आकाश गावन। ओवर के अंतिम गेंद, खिलाड़ी पीछे तैनात जरूर है। 1 रन मिल जाएगा, दूसरे की कोशिश है, मौका बन सकता है। और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ अंतिम गेंद के ऊपर रन आएगा 1। अब आने वाली गेंदें बची है 6 और जीतने के लिए 2 रन की है जरूरत।
नया खिलाड़ी मैदान के अंदर इन एट नंबर 3 अमित मुंगाजी। स्ट्राइकर एंड के ऊपर खिलाड़ी तैनात है सागर गायकवाड़। 6 गेंदें जीतने के लिए 2 की जरूरत है। हर मुमकिन प्रयास किया जा रहा है, सिंगल को रोकना है मैदान में। 6 में चाहिए 2। हैरत अंगेज क्या लड़ाई हो गई, रोमांचक स्थिति में क्या मुकाबला पहुंचेगा। रायगढ़ प्रीमियर लीग हमें अभी भी याद है, अजय पाटिल का वो ओवर था, 6 में 1 की जरूरत थी, मुकाबला जीताया था। इस तरीके के हालात क्रिकेट में हम आमतौर पर हमेशा देखते हैं, लेकिन क्या यहां पर बाजी पलटेगी। 6 गेंदे 2 रन, बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद, आसान सा सिंगल है। स्कोर इज लेवल, 1 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए आर्या स्पोर्ट्स ओवले क्रिकेट टीम को। 5 गेंदें जीतने के लिए केवल 1 रन की आवश्यकता। मंगल मूर्ति क्रिकेट टीम बंबा विपाड़ा। अभी तो हम छोटे दोस्तों, अभी तो हम कमेंट्री सीख रहे हैं, लेकिन हम दावे के साथ कह सकते हैं कि यह टूर्नामेंट बहुत बड़ी बन चुकी है। आज सुबह के दोस्तों तकरीबन बजे है 4:40। मैंने 4:15 को चेक किया था, तभी भी लाइव देखने वालों की संख्या थी लगभग 350 लोग लाइव देख रहे थे रात के 4:15 बजे भी। ये टूर्नामेंट की सक्सेस है और सभी का योगदान इस टूर्नामेंट के लिए बेशकीमती है। आने वाली गेंदें 5 और जीतने के लिए 1 रन। अच्छा स्ट्रोक, चैंपियन आर्या स्पोर्ट्स ओवले। तर सामन्याचा हीरो, मॅन ऑफ द मॅच, 1 षटक ज्यानं फेकलं, 2 गडी बाद केले, धावा खर्च केल्या फक्त 2। 4 ते 5 वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन आणि ज्यांना स्पर्धा गाजले।